प्लास्टिकचे हे वेगवेगळे बॅकड्रॉप आलेले आहेत. पाहिजे तुम्हाला वारकरी पाहिजे वारकरी भेटेल, मावळे भेटेल. तुम्ही 2 in 1 खूप छान केलंय. विठ्ठलाचं पूर्ण असं कार्विंग केलेलं आहे. पंच मध्ये येणार आहे सगळं. तुम्ही बघू शकता झारू खा एक यायला अटॅच केला. ओके, कोण ह्याच्यात तुम्ही सपोर्ट हे बघा, हे रॉ आहे. 2 फूट 2.5 फूट 3 फूट 4 फूट मटेरियलचा स्टॉक असतो असा पाण्यात तुम्ही असे ठेवू शकता. एक रिद्धी आणि एक सिद्धी. सोमनाथ पिलर आहे. हम्म. 100-150 रुपयाला असं नाही. कटिंग करायला वगैरे लागतं ते आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडूनच घेताय. फॉर्म सीट वगैरे सगळं ग्रीनरीचं सेक्शन आहे. आणि कोणाला लांब पाहिलं ते घ्या. आडवं सुद्धा लावते. रॉ मटेरियल लागतं. त्याचं वन स्टॉप डेस्टिनेशन झालंय आता. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. आज आपण लालबाग मधलं एक असं ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत इथून रॉ मटेरियल पण घेऊ शकता का, ते सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे. लालबागची फेमस चिवडा गल्ली जर तुम्ही बघितली, तुम्हाला चिंचपोकळी स्टेशन नियर बाय असेल, चिवडा गल्लीत तुम्ही आलात की सरळ तुम्हाला चिवडा गल्लीच्या आतमध्ये जायचंय. जसं तुम्ही 2 मिनिटं वॉकिंग चालत आतमध्ये जाल, तो साइन बोर्ड फॉलो करत स्ट्रेट आलात की तुम्हाला इथे दिसेल न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, आणि इथूनच तुम्हाला आतमध्ये जायचंय. अशा पद्धतीचे प्लास्टिकचे हे वेगवेगळे बॅकड्रॉप आलेले आहेत. साईड बॅकड्रॉप वगैरे आहेत, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशनला हे यूज करता येतील. इथे जर तुम्ही बघितलं तर नंदी वगैरे अशा गोष्टी सुद्धा आहेत, आणि या एकदम हलक्या असणार आहेत आणि बजेट फ्रेंडली सुद्धा. सो असे न्यू डिझाईन सुद्धा त्यांच्याकडे आलेले आहेत. तुम्ही जवळून जर बघितलं याच्यावर छान कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. सो एकदम असे 3D असणार आहेत. असे वेगवेगळे सर्कल्स सुद्धा आलेले आहेत. असे वेगवेगळे बॅकड्रॉप आहेत. सो काय काय आहे, चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. घरी स्वतः बनवायचं, स्वतः आर्ट क्रिएट करायचं, त्यासाठी आपण पुन्हा वेगळं सेक्शन ठेवलं इकडे. हे MDF असणार आहे. हे जाळी असणार, मध्ये तुम्ही बापाला बसवा, डायरेक्ट अटॅच करू शकता तुम्ही भिंतीवर. आणि लाईट ह्याच्यावर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने आणि पूर्ण गोल्डन कार्विंग केलंय आणि गोल्डन थीम मध्ये आहे. आणि एकदम लाईट वेट असणार. प्रत्येक प्रोडक्ट लाईट वेट आहे. हे पहा, असं याच्यामध्ये कमी कमी 15-20 आयटम्स तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे भेटेल. डिझाईन यामध्ये. हे नुसतं बॅक साईड दाखवलं मी तुम्हाला. आता हा तुम्ही दाखवा मोठा. हा, खूप सुंदर झालाय. हे दोन्ही असं पण आहे ना, तुम्हाला असं पाहिजे कोणत्या उभा जागा असतं त्याप्रमाणे तुम्ही उभे बी लावू शकतात. हा, आणि कोणाला लांब पाहिलं ते घ्या, आडवं सुद्धा लावू लावू शकता. शकता वाव, त्याच्यामध्ये. मस्त. पुढे बापाला बसून तुम्ही पाहिजे तर तुमच्या साईज प्रमाणे हे करू शकतात. लावू हे शकता. हे आता बघून घेतात, हे ठेवलं आहे बघा. हा, तसं तुमच्या फेसवर मग बघा जसं बरोबर. इथे गणपती हा. असेल. आणि हे असे जे MDF वाले असतात, हे किती रुपयांपासून सुरू हे होतात? तुम्ही 800, 1000, 1200 तुम्ही घेल तसं याच्या Size साईजवर नुसार. डिपेंड आहे, क्वालिटीवर डिपेंड आहे. PVC मध्ये बनवलं आहे. जसं आपण बघू हे अष्टविनायक आहे, हे लहान मोठीचं याच्यामध्ये आहे. आणि हे PVC मध्ये असतं पण पुरा रिसायकलिंग मध्ये आहे. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट स्टॅम्प्स आहे रिसायकलिंगच्या. ओके, त्याच्यामुळे पर्यावरणाचं काही नुकसान होण्याची शक्यता नाहीये, काहीच नाही. बरोबर. हे रिसायकल पूर्ण होतो याच्यामध्ये. आणि हे आपण वापरायचं कसं? हे आपल्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसं लावता त्याच्यावर डिपेंड. याच्यामध्ये तुम्ही लाईट बी मागून सोडू शकता. म्हणजे असे खाचे एक ठेवलेले आहेत. लाईट निघेल लावून टाकत पूर्ण स्प्रेड येणार ते लाईट त्याच्यामध्ये. हे आपण डायरेक्ट कलर मध्ये बनवून ठेवू. हे जसं आपण कट करून सुद्धा लावू हो, शकतो. आपल्याला कसं आहे तुम्ही बनवा मगाशी बघितलं आपण तिकडे, हा हा, ते तुम्ही कट करून कुठे अटॅच करा, तुम्ही असं मी सर्कल मध्ये लावू शकता. हे बघा, ही मोठी साईज आणि याच्यामध्ये अष्टविनायक. आणि हे किती रुपयांना आहेत तरी? आता जर मला हा घ्यायचा झाला, समजा ना, हे 100-150 रुपयाला असं आहे ना. आता हे त्याला कलर मध्ये, आता या वर्षी आपण नवीन नवीन वस्तू दाखवल्या, जसं तुम्ही बघू शकता पिलरला वगैरे लावण्यासाठी. कुठेही लावू शकतात. आपण मगाशी तुम्ही बघितलं ते कलर केलं आपण देवळामध्ये लावलेलं आहे. हे बाई झरूक आहे, राजस्थानी झरुका बोलतो त्याला. हे राजस्थानच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बापाला मागे कलर करून बसू शकता. त्याचे लहान साईज मोठीचं दोन्ही साईज आहे. मेनली कसं आहे, तुम्ही इथे आलात या सेक्शनला, तुम्ही वर बघितलात तर तुम्हाला व्हरायटीज दिसून येतील. आणि आता इथे आपण बघा डिस्प्ले सुद्धा केलेला आहे खाली, तर तुम्हाला एक आयडिया येईल. तुम्ही हे स्क्रीनशॉट गौमुख पण घेऊन येऊ हे शकता. गौमुख आहे. गौमुख तिकडे आपण होल केला, मागून तुम्ही नळ पे केला की गौमुख ते पाणी दाखवलं हा, तुम्हाला, हा. ते हे बनवू शकतो. वाव, मस्तच मस्तच. हे तसं वेलकम लेडी आहे. अनुसार तुम्हाला जसं साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला 3 साईज, लहान मोठी असं 3 साईज बनवून जाईल. आणि हे त्यांनी व्हाईट का ठेवलंय? तुम्ही हव्या त्या रंगाने त्याला तुम्हाला पाहिजे कलर एक करू शकता तुम्ही येस. त्याच्यात. आणि मेनली तुम्ही जर क्वालिटी बघितली किंवा फीचर बघितले, खूप सुंदर पद्धतीने त्यांनी कार्विंग ठेवलंय. हा, आता हे तुम्हाला मोठं पॅनल बनवायचे आहे, तुम्ही एका वेळी 4 बी लावू शकतात. 4x4 बी बनवू शकता. कॉर्नर आहे, हा. हे तुम्ही कुठेही लावू शकता. जसं ह्याला लावायचे, ह्याला अटॅच केला, ओके. कॉर्नर ह्याच्यात तुम्ही सपोर्ट असं युजून असं दाखवायचं, याच्यावर तुम्ही सपोर्ट दिलाय. आणि हे तुम्हाला ना आता तुम्ही प्रवास करून हे घेऊन जाणार, तर हे एकदम हलके आहे. सो तुम्ही Light हव्या weight त्या एकदम. वस्तू घेऊ हा. शकता. हे हे बघा, बघा, आता कीर्ती- जवळून दाखवूया आपण, कारण ह्या सगळ्यांवर कार्विंग आहे. हे काय आहे एक्झॅक्टली? कीर्तिमुख. ओके. आपण हिंदीच्या प्रत्येक देवळाच्या बाहेर कीर्तिमुख असतो. हे कीर्तिमुख त्यासाठी असतं. हे कीर्तिमुख आहे. जसे नंदी आहे, शंकर आहे, नंदी आपण ह्याच्या आपला 3 साईज आहे. हा, तुम्ही बघू शकता बाहेर. ओके. लेफ्ट राईट म्हणजे ओव्हर असे 2 साईज आहे ना तुम्हाला. बरोबर. सिंगल पाहिजे तुम्हाला असं जॉईन करून ते केलं तसं 1 पीस होणार. हा, म्हणजे हे तुम्ही म्हणता हे असं पूर्ण 3D 3D बनवून होणार, जाणार आहे. हा. म्हणजे तुम्हाला आयडिया सुद्धा देता येते या व्हिडिओतून. म्हणजे तुम्ही कसे करा? कुठे यूज काय कुठे युटिलाइज ते करायचं हे की तुम्ही बघा जवळून ते कान दिसतंय, ते सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने बाहेर बाहेर काढले ठेवलेले हे आहेत. ते. आणि हा थोडासा वेगळा लुक दिलेला आहे. ह्याला कसं आहे अंबाडीवर डिझाईन दिलेली आहे. लहान साईज आहे, मोठ्या मध्ये तसं कमी आहे हे ना. बघा, बाप्पाच्या आवडीचा प्राण म्हणजे हिरवंती मामाला आपण आज आपल्याला मोदक घेऊन बनवलेले आहे. मस्त.
एक रिद्धी आणि एक सिद्धी. त्यामुळे तेव्हा सुद्धा दिलं, त्याच्यामध्ये पंखा करता ते दिले हे करायचं. बरोबर, बाजूच्या साईडला साईडला लावून शकता तुम्ही लावू रिद्धी शकता. सिद्धी. पूर्ण असं हे कर्व बघ, हे करून केलेलं आहे जाईल. मध्ये. दोन्ही आहे ना, अवरनवर आहे ना, रिद्धी सिद्धी असं दोन्ही सेम मस्त. हा सेट आपल्याला घ्यायचा झाला तर किती 400 रुपये आहे ना. आता हे बाहेरचं बॉर्डर पट्टी, हातीची बॉर्डर पट्टी आहे. ही आपण कशी युज करूया? कसं कुठे समजा आता बघ खाली लावायची, तिकडे दाखवले मी तुम्हाला. हा, हा. याच्यावर 2-3 डिझाईनचे खाली लावून ते लावून शकता तुम्ही. हे बघा, ह्याच्यावर पूर्ण हत्तीचं कार्विंग वगैरे केलेलं आहे. 3 इंच पासून तर मोठ्या डिश सर पाहिजे तसे त्या डिश पर्यंत भेटा. तुम्ही साईज दाखवता. छोटे छोटे आहेत हे ते बाई बघा, ते वर दिसतात. 24 इंच, 18 इंच, 15 इंच, 12 इंच, 8 इंच, 9 इंच सर्व साईज आहेत गोल जे त्याच्यामध्ये. तुम्हाला दिसते सर्कल सगळे ते वेगवेगळ्या साईजेस आहेत त्याच्यामध्ये. ही छोटी साईज आहे आणि त्यांच्या हातात जर तुम्ही बघितली तर ही एकदम मोठी साईज हे आहे. क्वालिटी पण बघू शकतो तुम्ही. येस येस. आणि का बी ज्याला तुम्ही पुसून घ्या, परत काम आहे तुम्हाला. तसं सोमनाथ पिलर आहे. सोमनाथ मंदिर त्या सेम डिझाईनचे आपण पिलर घेतलेले आहे. मस्त. हे 4 फूट साईज मध्ये येणार तुम्हाला. की साईज तुम्ही बघू शकता, प्लस क्वालिटी पण बघू शकता याच्यात. म्हणजे मंदिरांची थीम करायची असेल तर हे अशा पद्धतीने लावू शकता. 2चा सेट वगैरे असा येतो. नाही, आहे 2च आहे ना मॅडम. ओके. हे बाई इथे दाखवा. हे आता तुम्ही बघू शकता झारूख आहे. हे बघाशी तुम्ही दाखवत तिकडे बघितलं. पूर्ण तुम्ही बघा, साईज बघा, त्याची क्वालिटी. मला एक गोष्ट दाखवायची, डिटेलिंग दाखवूया. हा. वरून जर तुम्ही बघितलं तर पूर्ण जसं वेगवेगळं कार्विंग असतं तशाच पद्धतीने केलेलं आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं पूर्ण 3D लुक दिलेला आहे. आणि हे किती रुपयाला येईल जर आपल्याला एक घ्यायचं असेल हे असं? हे 700 रुपये गेले तसं तुम्ही त्याप्रमाणे येणार. आणि ह्याला तुम्ही ऍक्च्युली स्वतःच्या मर्जीप्रमाणे कलर तुम्ही वगैरे पाहिजे तसं तो कलर लावून करू शकता शकता. त्याच्यामध्ये. एक कलर वाला लुक तुम्ही दाखवाल एखादा? आहे ना आपल्याकडे लावलेलं तिकडे. ह्याच्यात तुम्ही मागाचं ओलो ठेवला की तुम्ही लाईट पण लावू शकतात. ओके ओके. मागच्या मागे सोडू मागच्या शकतो. मागे लाईट लावून तुम्ही पॅकेट लावून डायरेक्ट उभा ठेवला की झाला समजा बघते तुमच्या. हे बघा, अशा पद्धतीने उभा राहतो. हो नाही, पण त्याला अजून हे ओके, थोडस त्यांना ऍडजस्टमेंट किंवा एक सपोर्ट द्यावा लागेल. हा. त्या तुम्हाला हे पण युज करायचं नाही आणि अजून वेगळं काहीतरी बनवायचं तुमच्याकडे. ते बाई MDF चे आयटम्स आहे. हे बॉर्डर्स वगैरे बघा, खूप हे सर सुंदर बॉर्डर्स आहे. तुम्ही बघून जा इकडे पहा. तुम्ही पाहिजे तसं बघू शकता भाई. कुठची पण बॉर्डर तुम्ही घ्या, हा. त्याला पुढे कंटिन्यू करता येतात तुम्हाला. आता हे तुम्हाला हे आपल्या MDF मध्ये दिलं. हे तुम्हाला कलर करायचं. हा. तुम्हाला कलर पण नाही करायचं, आमच्याकडे डायरेक्ट तुम्हाला गोल्डन मध्ये मिळणार. हे बघा, हे रॉ आहे आणि हे त्यांचं फिनिश गोल्डन गोल्डन आहे. कमी त्याच्यामध्ये कमी 18 डिझाईन्स आहे. हे बघा, इथून मी जस्ट दाखवते, बारीक बॉर्डर सुद्धा असणार आहे. हो. अशी बारीक बॉर्डर सुद्धा असणार आहे. आणि वर जर तुम्ही बघितली तशी मोठी बॉर्डर सुद्धा ब्रॉड मिळेल. आणि हे सर्कल्स काय आहेत? हे डिझाईन ठेवले मागे, चरकाचे डिझाईन ठेवली हा. आहे. हे भाई तुम्ही सर्कल ठेवले आपण की हा. सगळे आपण डिझाईन कुठे लावायची असेल सर्कल तुम्ही भाई बघू शकता. हे आहेत हे कमी कमी 4 इंच पासून आहे. 4 इंच, 6 इंच, 8 इंच, 12 इंच. मग गेल तसं मोठी मस्तच. तुम्हाला हे भेटेल बघा, याच्यामध्ये. इथे ना सगळं मटेरियल आहे, रेडी आहे. तुम्ही घ्या तुमच्या थीमच्या पद्धतीने आणि मग तुम्ही याला कलर सुद्धा करू शकता. ऍक्च्युली मी रॉ ह्याच्यासाठीच ठेवले की तुम्ही कलरफुल तुम्ही तुमच्या जे पाहिजे त्याप्रमाणे कलर मॅचिंग तुम्ही करून घ्यायला लावू करू शकता. शकता. येस, परफेक्ट. याच्यामध्ये राजमुदत, अष्टविनायक आहे, Yes. MDF अष्टविनायक आहे. हा. आणि ते मागे वर तुम्ही तोरण सारखं काहीतरी बनवलंय. घरच्या बॅनर बनवला आपण घरसाठी. हा. समजा कोणा गणेश आहे, मग गणपती बाप्पा मोरया, गजानन प्रसन्न मस्त आपण दारावर वाटतंय लावतो. ते. ते एकदम पानामध्ये बनवलेले आहे. बरोबर. एखादा आहे तुमच्याकडे हो, आता दाखवतो. खाली? हे सुद्धा MDF मध्ये असणार आहे. टोटल MDF येणार. म्हणजे विठ्ठलाचं पूर्ण असं कार्विंग केलेलं आहे MDF वर. हे बघ तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे साईज मध्ये भेटेल. वाव, 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट पण भेटतो हे सर्व मस्त. गोष्टी. मला असं वाटतं असं करू शकतो का आपण ही साइड कलर म्हणून कलर यूज करू बनवून शकतो? आणि तुम्हाला ब्लॅक पाहिजे ब्लॅक कसं विठ्ठल म्हणजे असं ब्लॅक म्हणजे असं याची करतात. बरोबर बरोबर. शंकर आणि ही बाबाचं- थीम यावर्षी खूप होऊ शकते अशा पद्धतीची, विठ्ठल रखुमाईची वगैरे, विठ्ठलाची. हे बघ जसं बघा तुम्ही शंभू शंकर बघून शंकरांचं सुद्धा बघू आहे. शकता. हो. एक दाखवाल त्यातलं? हो 2 मिनिट. खूप सुंदर. म्हणजे मला असं वाटतं ना, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी तुम्हाला थीम म्हणून लागते, रॉ मटेरियल लागतं, हे बघ. त्याचं वन स्टॉप डेस्टिनेशन झालंय आता हे. हे जसं ब्लू पाहिजे ब्लू आहे ना, ब्लॅक पाहिजे काळा पण आहे आणि असं पाहिजे डायरेक्ट तुम्हाला हे पण करता मस्त. हे येईल. तुम्ही 2 in 1 खूप छान केलंय. ओ, हे बघा. डायरेक्ट याची तुम्हाला रस्सी आहे ना त्याच्यावर लावायची. बरोबर. हे अशा पद्धतीने येणार आहे तुम्हाला कॅरी. आणि हे तोरण किती रुपयांना आपल्याला मिळेल पानांचं? हे 70 रुपयाला येणार. बस. हो 70 रुपीज मध्ये. वाव, परफेक्ट. गणपतीसाठीचं असं तोरण हवंय. एकदम रिझनेबल आहे. हे स्वतः आपण बनवून घेतो ओके ओके. म्हणून तुम्हाला एवढं स्वस्त रेट मध्ये तुम्हाला मिळतात मार्केट. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडूनच हो. घेताय आता हे. आणि इथे पण तुम्ही बघा कमळचं पण केलेलं आहे, गोल्डन गोल्डन कमळ. कमळ MDF मध्ये कसं फोल्डिंग तुमची असं साजत आहे बा. हा. ते पूर्ण आहे बा, पूर्ण फोल्डिंग पुसून ठेवा काही पार्ट होत नाही. निघतोय लगेच. हो, आणि म्हणजे बरोबर. आपल्याला असा Adjust DIY करू. सारखा लावायचा आहे हो. त्याला फक्त. बस ग्रेट. म्हणजे हे तुम्ही आरामात रियुजेबल करू शकता. करू कसं शकता. वगैरे वापरू शकता. असं समजा गणपतीसाठी वापरला, नवरात्रीसाठी वापरला, की आपल्या महालक्ष्मीसाठी वापरला, प्रत्येकसाठी लहान मुलीचं प्रत्येक साईजचं पण याच्यामध्ये मिळेल. मस्तच मस्तच. म्हणजे वेगवेगळ्या फेस्टिवल हा युज यूज होईल. होऊ शकतो. मला सांगा, हा आपल्याला पूर्ण सेट घ्यायचा झाला तर किती रुपयांपर्यंत हे मिळेल? 1250 रुपयाला आहे. पूर्ण सेट पूर्ण set 1250 रुपयाला. खूप काढा सुंदर क्वालिटी त्यांनी केलेली आहे.
आणि मेनली ड्युरेबल छान हे राहील अशा पद्धतीने त्यांनी क्वालिटी दिलेली आहे. लाइटिंग लावून तर तुम्ही सुद्धा असं UA करू शकता. करू शकतो. हे कसं आहे आता हे तुम्हाला मी रेडीमेड मकर दाखवले. आता जर कोणाची स्वतःची आर्ट क्रिएट करायची असतात त्याने सर पार्ट पाहिजे लूज तर आपल्याला ते लूज मटेरियल अवेलेबल आहे. पण ह्याला पेंट कशा पद्धतीने केले? स्प्रेने? नाही हा स्प्रे नाही केलेला त्याच्याने, हे अॅक्रिलिक पेंट आहे. मी जवळून दाखवते याच्यावर जे कार्विंग त्यांनी ठेवलंय ना ते खूप हे सुंदर PVC वाटतंय. मध्ये आहे ना, म्हणजे एकदम रिअल कार्विंग वाटतंय हे हे सगळं. पौराणिक आपलं देव असं ना अँटिक लुक दिले त्यांना. बरोबर बरोबर. आणि हे सगळे वेगवेगळे पार्ट आहेत. तुम्ही वेगवेगळे पार्ट घेऊन दाखवते पण तुम्हाला व्हाईट आहे ना सफेद बरोबर ते तुम्ही कलर करून हे करू शकता. जसं तुम्ही बाहेर बाहेर लावलेलं लावलेलं आहे आहे. त्याच्यामध्ये. बरोबर. इनकेस सोबत पिलर पाहिजे त्याला पिलर खांब बोलतो. हे पिलर खांब आहे ना तुम्हाला येस. याच्यात तुम्ही लाईट पण लावू शकतात. तुम्हाला लावायचे असेल तर आपण त्याला मध्ये आतमध्ये पेपर पण दिलाय. ऍक्च्युली ह्यांनी ह्याला अशा पद्धतीने ठेवलंय ना की इथून लाईट जो तुमचा आहे ना तो छान पॉपअप होईल हो इथून. आतमध्ये लाईट पण तुम्ही लावू शकता. जसं ट्यूबलाईट लावू शकता. हे छोटे बल्ब आहे जे बी आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस साईज आहे. आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 2 छोटी, फूट, 2.5 मोठी. फूट, 3 फूट, 4 फूट. हे पिलर कसे 2चा सेट कसं घ्यावा लागतो? नाही तसं तुमच्या डिपेंड पण 2 तर मिनिमम लागणार कारण बरोबर. तुम्हाला दोन्ही साईड तरी लागणार. कोण 2 घेतो कोण 4 घेतो जसं तुमच्याकडे आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ घेऊ शकता. शकतो. इथे सुद्धा तुम्ही ऍक्च्युअली रॉ मटेरियल्स थोडे ठेवलेले आहेत. स्पंच मध्ये येणार आहे सगळं. हे पण खूप 3D आणि वाव दिसत आहेत एकदम. एकदम सिंपल आणि लाईट वेट आहे टोटल. हे बघा तुम्ही दुसरं दाबा तरी तुम्हाला समजेल काय नाही काय नाही बघा. आणि ह्याला कलर वगैरे कलर करता बसतो ना येतं? कलर की आपण मकर यूज याच्यात तुम्ही बघा याचं बारके बारके डिझाईन बारके आर्टिकल्स हे सर्व तुम्हाला याच्यातून बघायला भेटेल. हा एक आपण बोर्ड पूर्ण घ्या दाखवूया ना. एकदा. बघा अशा पद्धतीने हे तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की रॉ मटेरियल काय काय आहे. तर आपण बघितलं असं तुम्हाला रो मटेरियल दाखवले रेडीमेड मकर बघितले रो मटेरियल बघितलं फ्लावर सेक्शन बघितला आणि आता जर तुम्ही बनवायचे असेल तुम्हाला कलर करायचे असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे कलर तुम्हाला मिळेल. हे बघा इथे जसं काय तुम्ही बघू शकता मेटॅलिक कलर आहे फेविक्रिल कलर आहे हम्म. प्लेन कलर आहे फ्लोरोसन कलर आहे. जसं पाहिजे तुम्हाला तसं त्यापर्यंत तुम्हाला खरं जसं गोल्डन कलर पाहिजे तर गोल्डन कलर भेटेल तुम्हाला. 24 कलर गोल्ड आणि रॉयल गोल्ड असं 2 कलरचे स्प्रे पण मिळणार. हे बघा. जे तुम्ही हाताने बघितलं स्प्रे करून बी करू शकता ते याचे Yes. बघू शकता ते Yes. कलर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हाला समजा 50-60 रुपयापासून चालू होतं छोट्या बॉटल्स. हे बघा हे सुद्धा तुम्ही इथून घेऊन रॉ मटेरियल घेऊन तुमच्या बघा. पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू पाहिजे शकता. तसं याच्यामध्ये साईज लहान मोठी साईज तुम्हाला पाहिजे तसं मिळून मस्त. सगळं. आणि हे किती रुपयांपासून मुखवटे सुरू होणार? 150-200 पासून पुढे होणार. कटर मिळणार इलेक्ट्रिक कटर हातातले कटर जे पाहिजे म्हणजे जे आपल्याला बनवायला जे कटिंग करायला करायचं, वगैरे हा. लागतं ते आहे. थोडक्यात मी कसं आहे पूर्ण एका रूफ खाली तुम्हाला सर्व वस्तू मिळेल. बरोबर. मूर्ती सोडून सर्व वस्तू मिळेल आणि हे तुम्हाला. कशासाठी युज होणार आहे? इलेक्ट्रिक कटिंग याचं पुट्टा कापतो ना आपण इलेक्ट्रिक बरोबर. यासाठी असं. आता आपण हे बघितलं याच्यासाठी तर हे आपण बघितलं याच्या रिलेटेड जसं पाहिजे तुम्हाला वारकरी पाहिजे तर वारकरी भेटेल Yes. मावळा भेटेल. हे तुम्ही तुमच्या डेकोरेशन पर्यंत जसं पाहिजे मागे पुढे लावू शकता. आणि आणि हे- पूर्ण फोल्डिंग येणार. हा, हे बघा हे बघा काढा हे बघा अशा पद्धतीने निघतं ते डायरेक्ट. हे कसं सेट टू सेट येतं? हे पूर्ण 6 पीसचा सेट येतो. आणि इथे तुम्ही बघितलं जर वारकरी theme वारकरी आहे करायची मावळा असेल, येईल गेल तसं तुम्हाला हे त्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने सुद्धा आहे. लहान मोठी साईज करता येईल तुम्हाला. हे सर्व बाईक ऍडजस्टेबल आहे. पूर्ण पाहिजे तसं हा, हा, तुम्ही जसं लहान मोठं करायचं तसं लहान मोठं करून तुम्हाला करता येणार साईज त्याची. आणि अशा फेट्या आपल्याला किती रुपयांपासून मिळणार आहेत? हे कमी कमी 70-80 पासून पुढे होणार. सुरुवात जसं होणार बापाई साईज मोठी साईज आहे तसं त्याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. आपल्याला आरती थाळी भेटेल. आपल्या वेगवेगळ्या टाईपची आरती थाळी भेटेल. एखादी तुम्ही फक्त दाखवाल हे घ्या. नॉर्मली. मोरामध्ये येणार. आणि याच्यामध्ये 2 वाट्या सुद्धा आहेत. हे कलर ऑप्शन सुद्धा आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. हे बघा. याच्यात खरं मोर पीस लावला आणि वरती वेलवेटचं काम केलेलं आहे याच्यामध्ये. आणि अशा थाळ्या किती रुपयांना आहे तिथे? 250, 300, 400, 500 घेईल तसं तुम्ही त्याप्रमाणे आणि येणार. मेटलची थाळी आहे ना पूर्ण पूर्ण? मेटल मध्ये थाळी आहे. म्हणजे डेकोरेटिव्ह आहे सो पुढे decorative डायरेक्ट आहे. यूज करू शकतो. आता मी तुम्हाला एक प्रॉपर सेक्शन दाखवते. हे यांचं आर्टिफिशियल फ्लावर्सचं सेक्शन असणार आहे. आणि यामध्ये काय काय मिळणार आहे तुम्ही सांगाल? ही फुलं आहेत. हा ही तुम्हाला जे फुलांचे गुच्छे बनवायला कुठे लावायला बरोबर. हे घेईन तसे त्याच्यात फुलं वेगवेगळी सगळी फुलं आहे. म्हणजे हे बघा हे तुम्ही एक काढून एक रोवू शकता. राहू शकतो बरोबर तुम्ही. बरोबर. लावून तुम्हाला पाहिजे तशी त्याच्यात व्हेरायटी आहे. म्हणजे आता बघा इथे वेगवेगळे हा. कलर ऑप्शन सुद्धा असणार आहेत आणि वेगवेगळे डिझाईन ऑप्शन सुद्धा Design असणार आहेत. पण आहे. आणि हे किती रुपयांपासून सुरू होणार हे आहे? 100 रुपयापासून एक 100, 150, 200 तशी तुम्ही फुलं असेल तशी प्राइस असेल. ओके ओके. सो अशा पद्धतीचे सुद्धा हे फुलांचे डिझाईन्स तुम्हाला ऑप्शन मिळणार आहेत. हे छोटी बारीक बारीक फुलं सुद्धा हे थोडंसं दाखवाल? म्हणजे छोटी मिनिमलिस्टिक असे फ्लावर्सचे बुके तुम्हाला हवे असतील. हे बघा कलर आहे 6 कलर आहेत प्रत्येकामध्ये. मस्त. आणि हे किती रुपयांना आपल्याला सेट मिळणार आहे? आहे ते 200 रुपये 100 रुपये पीस आहे. त्यानंतर इथे जर मी जवळून दाखवलं तर असे गोल्डन विथ व्हाईट असे पण थीम आहे. हा तर वेगवेगळ्या पद्धतीने तुमची जशी थीम आहे तसं घेऊ शकता. आणि हे कशासाठी युज होतं? हे पण आपण लांब गणपतीच्या पाठी असे सोडतो ना कोणाला जागा नसली तर असे बरोबर. सोडायला. हे 30 रुपयापासून आहे. एक आपल्याला 30 रुपयाला मिळणार आहे. 30 रुपयाला मस्तच. पडणार. आणि हे बघा ह्याला पूर्ण मिरर वर्क वगैरे केलेलं आहे. गोल्डन थीम हवी असेल तर गोल्डन हे असे वेगवेगळे कलर व्हरायटीज आहे. वाव मस्त. ह्याला थोडंसं मनी वगैरे मोती वगैरे काच मनी पण दिलेत. हे कसे असणार आहेत? हे कसे हे घ्यायचे? 50 रुपयाला एक पीस आहे. एक पीस असते. हे बघा आता हे तुम्हाला लडी वगैरे हवे आहेत तर हे लडी असणार आहेत अशा कलरफुल. हे व्हाईट थीम करायचे तर हे असू शकतं हा. तुम्हाला. पूर्ण प्रॉपर व्हाईट हवं असेल तर. आणि खाली जर तुम्ही बघितलं चक्री वगैरे सगळं लावलेलं आहे. लावलेले. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर असे झुमर हा सारखे झुम्मर आहेत. मग ते आपल्याला- गणपतीच्या वरती पण लावू शकतो. हा
तुम्ही साईडला पण दोन बाजूला लावून शकतो. हे झुम्मर आहे रे बघ. हे किती रुपयांपासून सुरू हे होतात? 500 400 300. हे बघा इथे हे शुभ लाभाचा पण सेट आहे. त्यानंतर इथे प्रॉपर गुलाबाचा हवा असेल तर हे बघा इथे गुलाबाचे सुद्धा आहेत हे लडी. हे किती रुपयांपासून सुरू होतात असे लडी शॉर्ट? हे काय 100 150 200 300. अशी प्राइस आहे हा. ती. ही खूपच मस्त वाटतंय नवीन काहीतरी आणि झुमर सारखं खाली पूर्ण लटकन आहे त्याला. आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे पण शॉर्ट लटकन आहेत. वाव, ह्याला तर हे बघा, मेटलचे हे बघा, 175 रुपयाला एक लढी आहे. मस्त असे तुम्ही हे बघा. बघताय पूर्ण डायमंड वर्क आहे हा आणि व्हाईट कलरची थीम ठेवलेली आहे. मस्त वाटतंय आणि हे 175 रुपीज आहे. 175 ला एक आहे. मस्त. त्यानंतर हे बघा इथे पण आहे. खास कर व्हाईट थीम करायची असेल तर भरपूर हा व्हरायटी हे काय आपलं गोल्डा काय आलं ना, अशा हे पद्धतीने. सेम मोगरा असते ना आपलं व्हाईट मोगरा, Yes. तसे त्या मोगऱ्याचे सेम मोगरा दिसते. तू कलरफुल जर तुम्हाला हवे असतील तर अशा पद्धतीचे पण. हे किती फुटाचं आहे तरी? हे 4 फूट आहे. 4 फूट आहे. ओके. आणि हे किती रुपयाला एक लडी आपल्याला येते? 100 रुपये. अशा पद्धतीचे प्राइजेस लिहिलेले असतात. सो जी प्राइस लिहिली आहे त्यानुसार तुम्हाला हे विकत घेता 100 येतं. रुपये. सगळं ग्रीनरीचं सेक्शन आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रीनरी, पानं, वेली हे तुम्हाला इथे मिळणार आहे. हे वेलींचा सेट कसा मिळेल आपल्याला? एक पानाची लाईन आहे 8 फूट लांब असते. हा, ती 50 रुपयाला एक लाईन आहे. एक लाईन आहे. म्हणजे ही प्रत्येक वेल जी आहे ना ती वेगवेगळी आहे. हो. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सिंगल जसं हवं तसं घेऊ शकता. बाजूला पण येऊया. हा. इथे एक ही गोष्ट खूप लोकांना लागते ते म्हणजे अशा घंटी विथ अशा माळांसकट घंटी ज्या असतात त्या. बरोबर. ह्या किती रुपयांपासून आपल्याला ही छोटी मिळते? 30 रुपये आहे, मोठी 60 रुपये. ओके. हे 30 आणि हे 60 रुपीजला आहे. हे मस्त. दोन साईज आहे, छोटी आहे मोठी आहे. खूप सुंदर आहे. बघा हा छोटा पण खूप सुंदर वाटतोय. याला तुम्ही ओपन पण करू शकता. हा आपण- ओपन पण करू शकता. असे पाणी बिणी ठेवून. मस्त. हे पाण्यात तुम्ही असे हा, ठेवू थोडं. शकता. मस्त. हे गणपतीच्या बाप्पाच्या साईडला एक एक सिंगल तुम्ही कुठेही लावू शकता. लावू शकतोय. बघा इथे हा. मी जर दाखवलं ह्याच्यामध्ये कलर आहेत असे वेगवेगळे, पिंक वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार. आणि पानं सुद्धा आहेत पानं. त्याला अशा पद्धतीने. आणि तुलीप आपल्याला पर पीस कसा मिळणार आहे? 200 300 400 कलर येतात, 6-7 कलर येतात. येस. हे अशा पद्धतीने हे पण बराच तुम्हाला बॅकड्रॉप कव्हर करायला. कव्हर करायला हवंय, कुठे लावलं तर पुढे असे साईडला लावायला वगैरे. आणि हे कसे आपल्याला सेट टू सेट मिळणार आहे? हे पुरं पॅकेट 100 रुपीजचं. हा. सो हे सेक्शन काय आहे एक्झॅक्टली थोडं हे सांगाल? तर आम्ही सगळं इथं म्हणजे सगळे मंदिर वगैरे स्टॉक ठेवलेलं आहे. ओके. पुट्टा वगैरे स्टॉक म्हणजे तुम्ही जे बघताय हे सगळं रॉ मटेरियल रो आहे. मटेरियलचा रॉ स्टॉक आहे. मटेरियलचा स्टॉक असतो हे असा. हे तो बघा. तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा. हे बघा इथे. सो प्रॉपर तुम्हाला ह्यूज मटेरियल मिळणार आहे. हा, असे पण तुम्हाला बोर्ड्स वगैरे हवे असतील तर फॉर्म सीट वगैरे होम शीट वगैरे सुद्धा मिळणार. सो हे ऍड्रेस डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. So तुम्ही कुठूनही मुंबईतून येत असाल तर तुम्ही यांना रिच आउट करू शकता. मला सांगा तुम्ही ऑनलाईन सुद्धा करता का? हो, केरळ तसं काय नाही, पुरे करू शकतो आम्ही, तसं काही हम्म. प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये. ओके. सो म्हणजे शिपिंग सुद्धा होते हो. इथून ऑनलाईन. ओके, ग्रेट. मला असं वाटतं आजचा व्लॉग तुमच्या सगळ्याच्या गरजा DIY पासून ते रेडीमेड मखरपर्यंत त्या सगळ्यांसाठी आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळं युजफुल वाटत असेल. सो हा सेव्ह करून ठेवा आणि ज्या तुम्हाला गोष्टी घ्यायच्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि इथे या आणि व्हिजिट करा.